मित्रांनो, नुकतीच म्हाडाने कोकण मीडियाच्या जवळजवळ 5311 घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्या ऑनलाईन नोंदणी, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि आपण ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी सॅम्पल फेड असेल किंवा लोकॅलिटी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण व्हिजिट करून तेथील माहिती पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. आणि आज आपण आलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 380 हायलाईन स्प्रिंग सेक्टर 5 ढोकाळी ठाणे या ठिकाणी. आणि आज आपण या प्रकल्पाचा सॅम्पल फ्लॅटसहित सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, 380 हायलँड स्प्रिंग जो काय प्रकल्प आहे, तिथे म्हाडाची एक वेगळी इमारत आहे. मित्रांनो, म्हाडाची इमारत वेगळी आहे, लक्षात घ्या. इथे कॉमन नाही आहे. मागे जी बघता हीच आहे हायलँड स्प्रिंग. तर या ठिकाणी मित्रांनो LIG उत्पन्न गटाकरिता 132 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. चला तर आपण जाऊया प्रकल्पाच्या आतमध्ये आणि पाहूया येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर आपण जाऊया प्रकल्पाच्या आतमध्ये आणि पाहूया येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. तर आता गुगल मॅपच्या सहाय्याने आपण पाहू मित्रांनो नेमका तो प्रोजेक्ट कोणत्या ठिकाणी आहे तो. तुम्ही पाहू शकता हे आहे ठाणे शहर. ठाणे शहर इकडे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो, झूम इन करतो. तर एकंदरीत ही मुंबई राहिली. मुंबई आहे, इकडे मुलुंड विक्रोळी हा पट्टा आहे आणि थोडं पुढे आल्यानंतर हा ठाणे विभाग आहे. आणि ठाण्याच्या जे काही ठाण्याचं जे मेन जंक्शन आहे, कापूरबावडी आणि माझीवाडा जंक्शन, कॅडबरी जंक्शन. तर इथे कॅडबरी जंक्शन या ठिकाणी आहे, हे माझीवाडा जंक्शन आहे आणि इथे मेट्रोचं स्टेशन आहे, जिथे मेट्रो इंटरकनेक्ट होणार आहे. म्हणजे एक भिवंडी मेट्रो आहे आणि एक घोडबंदर रोड. तर घोडबंदर जे काही मेट्रो आहे, वाघबीळला जाणारी किंवा गायमुखला जाणारी, तिकडे आहे कासारवडवली. तर हा घोडबंदर रोड आहे मित्रांनो. तुम्ही जर मुंबईवरनं घोडबंदर रोडवर आलात तर हा इकडे नाशिककडे जातो. हा नाशिक हायवे आहे, हा भिवंडी हायवे आहे. तर तुम्ही भिवंडी हायवेने जर आला तर इथे TMCचं वॉर्ड ऑफिस आहे. तिथून आतमध्ये टर्न घेतल्याच्या नंतर पाईपलाईन रोडने परत तुम्ही राईट हा प्रायव्हेट बिल्डरांचा आहे. टावर दिसत आहेत, ह्याची लॉटरी झालेली आहे. इथे दुसरा टावर तयार होतोय, त्याची लॉटरी सुद्धा. स्प्रिंग इथे जरी दिलं असलं तरी ऍक्च्युअली म्हाडाची घरे इथे उपलब्ध नाहीत मित्रांनो. तुम्हाला याच रोड बाकी इथे तर या ठिकाणी ती म्हाडाची इमारत बनवण्यात येत आहे. बिल्डिंग वेगळी आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, कारण त्या ठिकाणी 132 घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर इथे तुम्ही लोकॅलिटीचा अंदाज केला तर कनेक्ट जे काही बाळकुम नाका आहे, बाळकुम नाका मेट्रो स्टेशन इथे जवळच मिळतं. हे जे काही बाळकुम नाका मेट्रो स्टेशन आहे, जर तुम्ही या साईडला गेलात थोडं तर इकडे तुम्हाला मेट्रो स्टेशन आहे. बाकी जे काही विवानिया मॉल वगैरे असेल तर थोडं इकडे आलं तर तुम्हाला विवानिया मॉल या ठिकाणी म्हणजे एकंदरीत. आणि दुसरं एक महत्वाचं मित्रांनो, त्या प्रकल्पाच्या आजूबाजूची लोकॅलिटी तुम्ही जर विचार केला तर अतिशय चांगली आहे. तुम्ही पाहू शाळा आहे, इथे नारायणा ई टेक्नो स्कूल आहे. इकडे रुनवालवाल्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. इकडे सगळे रुनवालचे टावर्स आहेत. अतिशय उत्तम लोकॅलिटी आहे मित्रांनो, खूप चांगली लोकॅलिटी आहे. मी स्वतः फिरलो त्या लोकॅलिटीमध्ये. शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. त्याशिवाय जसं मी सांगितलं की मुंबई युनिव्हर्सिटीचं इथे सब सेंटर आहे, अगदी जवळ आहे. जर तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचे काही कामं असतील तर. त्याशिवाय TMCचं जे काही प्रकल्प आहे, TMCचा ठाणे महानगरपालिकेचा. तर एकंदरीत मी हा एरिया फिरलो, ह्या रोडने फिरलेलो आहे, इकडे सुद्धा फिरलो, ह्या रोडने इकडे सगळं, ह्या पूर्ण साधारणतः हा सगळा. शाळा खूप चांगल्या चांगल्या आहेत. आता प्रायव्हेट शाळा आहेत म्हणले त्याच्यामुळे फीस वगैरे तुम्हाला भरावीच लागेल, पण इथे तुम्हाला सहज तर इथे तुम्ही पाहू शकता आहे. इकडे माझीवाडा जंक्शन आहे. माझीवाडा जंक्शन तुम्हाला माहिती आहे, ते सुद्धा खूप फेमस आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कुठे जरी जायचं असेल तरी कनेक्टिव्हिटीचं अडचण येणार नाहीये. तुम्हाला बसेस किंवा रिक्षा अवेलेबल. हायवे पासून थोडा आतमध्ये आहे मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही इकडे जे काही अंडर डेव्हलपमेंट आहे, खूप चांगले चांगले प्रकल्प या ठिकाणी म्हाडाचे येत आहेत. सॉरी, खूप चांगले चांगले प्रकल्प वस्तीमध्ये हे सगळे घरं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. जसं की जसं मी रौनक ब्लिसला गेलो होतो, तिथे ते थोडं बाहेर वाटलं मला वस्तीच्या. हे वस्तीच्या खूप आतमध्ये आहे. जसं मी सांगितलं डिमाल, एकंदरीत सगळ्या गोष्टी जुळून प्रकल्प मला वैयक्तिकरित्या खूप मला पण आवडला. मी घरं बघितली, सगळी बिल्डिंग. तर नक्कीच ही घरे घेण्याच्या योग्य आहेत. तुम्हाला साधारणतः कॉस्टिंग बऱ्यापैकी
तर तर प्रथम मित्रांनो आपण सॅम्पल फ्लॅट पाहण्यापूर्वी या प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहूया. स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो 380. हायलँड स्प्रिंग MS सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर सेक्टर 5 मौजे ढाकोळी आता ढोकाळी सॉरी मौजे ढोकाळी तालुका डिस्ट्रिक्ट ठाणे. हायलँड स्प्रिंग आयकॉन प्रोजेक्ट नेक्स्ट टू रुनवाल गार्डन्स ढोकाळी. रुनवाल गार्डनच्या समोर हा प्रकल्प आहे. आता इतर डिटेल बघा. सगळ्याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणजे जे काही 15 प्रवर्ग म्हणजे SC ST NT DT GR फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप डिफेन्स सगळ्याच प्रवर्गासाठी घरे आहेत. बिल्डअप एरिया मित्रांनो 55.23 54.46 54.80 54.74 54.21 55.53 54.21 असं वेगळं म्हणजे 55 ते 54 ते 55 याचा कार्पेट एरिया या ठिकाणी सॉरी बिल्डअप एरिया दिलेला आहे. कार्पेट एरिया काय आहे तर 31 स्क्वेअर मीटर म्हणजे 31 ते 32 असा तो कार्पेट एरिया 31.67 31.24 31.42 असा जरी पकडला तर आपण 31 पकडूया अप्रॉक्सिमेटली. तर 31 जो काही आहे तो कार्पेट एरिया आहे. तर एकंदरीत ह्याचा जर कार्पेट एरिया आपण स्क्वेअर फीट मध्ये बघितला तर 333 स्क्वेअर फीट असा त्याचा कार्पेट एरिया येतो. म्हणजे 333 त्याचा कार्पेट एरिया आहे. किंमत आहे मित्रांनो 18,37,900 18,12,300 18,23,500 18,21,600 18,04,000 18,47,900 आणि 18,04,000 अशी वेगवेगळ्या घरांची वेगवेगळी किंमत आहे. एरियामध्ये जास्त फरक नाही मित्रांनो. सगळी घरे जवळजवळ सारखीच आहेत. फक्त काही स्क्वेअर मीटरचा फरक इथे काही स्क्वेअर फीटचा फरक पडतोय. EMD मित्रांनो 10,000 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. बाकीचे म्हणजे जे काही अर्जासोबत अनामत रक्कम भरायची तुम्हाला 10,000 भरायचे आहेत आणि अर्जाची रक्कम जी आहे ती 590 आहे. म्हणजे 10,590 अशी तुम्हाला एकूण अनामत रक्कम भरायची आहे. रिफंडेबल तुम्हाला 10,000 रुपये असणार आहेत. टोटल उपलब्ध सदनिक आहेत मित्रांनो 132 सगळ्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. आता इथे मित्रांनो रेरा नंबर दिलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही इतर डिटेल सांगू शकत नाही नेमका पोझिशन कधीपर्यंत आहे कम्प्लिशन कधीपर्यंत. पण बाकीचे सॅम्पल फ्लॅट फ्लोर प्लॅन ही सगळी माहिती आपण पाहूयात. आता पहा मित्रांनो आपण इथे जो काही महारेराच्या साईडवरती जो काही फ्लोर प्लॅन दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. हा आहे मेन त्यांचा प्रायव्हेट बिल्डरांचा प्रकल्प आहे. आणि जे काही आपलं बिल्डिंग आहे इथे म्हाडाची बिल्डिंग देण्यात आलेली आहे. मी त्याला थोडं झूम करतो तुम्ही पाहू शकता. इन्क्लुझिव्ह हाऊसिंग म्हणून त्या बिल्डिंगला असं नाव देण्यात आलेलं आहे. इथे पहा तुम्ही बिल्डिंग नंबर 3 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं त्याला म्हटलंय. एंट्री आणि एक्झिट या साईडने देण्यात आलेले मित्रांनो. म्हणून एकंदरीत इथे अम्युनिटीज पेस आहे इथे ग्राउंड आहे. बाकीचे जे काही अम्युनिटीज असतील ते प्रायव्हेट बिल्डरांचे असतील म्हणा त्या मिळतील किंवा नाही मिळतील हे आपल्याला माहित नाहीये मित्रांनो. फक्त एवढंच आहे की जे काही म्हाडाची इमारत आहे त्याचा तुम्ही फ्लोर प्लॅन या ठिकाणी पाहू शकता. अशा प्रकारचा फ्लोर प्लॅन आहे जे फक्त आणि फक्त म्हाडासाठी आहे. त्याला इन्क्लुझिव्ह हाऊसिंग असं म्हटलेलं आहे. एकात्मिक ज्याला म्हणतो सर्वसमावेशक योजना त्याच्या अंतर्गत ही घरे आहेत. एकंदरीत जे काही हायलँड स्प्रिंग आहे मित्रांनो त्याच्या आम्ही महारेराच्या याच्यावर पाहण्याचा प्रयत्न केला पण महारेराचा जो काही नंबर आहे तो म्हाडाच्या जाहिरातीमध्ये दिलेला नाहीये. पण जो काही प्रायव्हेट बिल्डरचा महारेरा नंबर आहे त्याच्यावर मी सर्च केलं तर हायलँड स्प्रिंग आता ते D4 बिल्डिंग नंबर 4 D विंग हे प्रायव्हेट बिल्डरांचे. पण ह्या प्रकल्पाची कम्प्लिशन डेट काय आहे तर 30 डिसेंबर 2026 अशी कम्प्लिशन डेट इथे दाखवते. कदाचित म्हाडाचं घर त्याच्यापेक्षाही कमी म्हणजे कमी वेळेत होऊ शकतं कारण ऑलमोस्ट काम बऱ्यापैकी चालू आहे. एवढंच महत्वाचं की काही लिटिगेशन्स आहेत का तर नक्कीच या प्रोजेक्टला लिटिगेशन्स आहेत मित्रांनो. काही बाबी आहेत. आता हा प्रकल्प नेमका प्रायव्हेट बिल्डरांचा आहे पण नक्कीच जे काही लिटिगेशन्स कुठले असणार आहेत हे आपण डिस्कस करणार नाही. पण नक्कीच एवढं आहे की लिटिगेशन्स काहीतरी आहे त्याच्यामुळं जे काही पोझिशन आहे ते वेळेवर होईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. आणि इथे म्हाडाने महारेरा नंबर न दिल्यामुळे आपण त्याच्या संदर्भात काही भाष्य सुद्धा करू शकत नाहीये. आता आपण बिल्डिंगचा फ्लोर प्लॅन पाहिला मित्रांनो. इथे जे काही आहे हाऊसिंग बिल्डिंग नंबर 3 इन्क्लुझिव्ह हाऊसिंग अशा प्रकारचं साईट प्लॅन आहे त्या ठिकाणी. आर्किटेक्चर जो की बाकीचं आपण डिस्कस करणार नाही पण फ्लोर प्लॅन नक्कीच पाहणार आहोत. हे बिल्डिंगचं डिझाईन आहे मित्रांनो अशा प्रकारचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इथे एक स्टेअरकेस आहे इथे एक स्टेअरकेस आहे इथे एक लिफ्ट आहे इथे एक लिफ्ट आहे. म्हणजे साधारणतः 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस या ठिकाणी दिल्याचं दिसून येते. आणि जो काही ऍक्च्युअल बिल्डिंगचा प्लॅन आहे ते आपण मी तुम्हाला दाखवतो. हा आहे मित्रांनो ऍक्च्युअल बिल्डिंगचा प्लॅन तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी म्हणजे आता कार्पेट एरिया जसं सांगितलं की आपल्याला वेगवेगळे कार्पेट एरियाचे घरे आहेत तिथे पाहू शकता. टाईप 1 टाईप 3 1 BHK चे सगळे घरे 36.52 36.29 असा इथे कार्पेट एरिया इथे दाखवला जातोय. म्हाडाच्या जाहिरातीमध्ये तो 31 दाखवला जातोय. त्याच्यामुळे थोडाफार कन्फ्युज आहे थोडाफार ह्याच्यामध्ये हे आहे कार्पेट एरियामध्ये. पण साधारणतः जे काही 32 आहे तेच पकडून चला तुम्ही जे काही म्हाडाने दिलेलं आहे. आता इथे बघा इथे एंट्रन्स आहे इथे एक एंट्रन्स इथे लॉबी आहे. ही पूर्ण लॉबी आहे मित्रांनो. ही जे काही ब्राऊन कलर मध्ये दिसते ना ही सगळी लॉबी आहे. आणि ही ब्ल्यू कलरची 2 घरे ही 2 घरे ही 2 घरे ही 2 घरे अशी एका फ्लोअरचे टोटल 8 फ्लॅट उपलब्ध आहेत.
आणि आता आपण इथून एंट्री करणार आहोत. मी इथून एंट्री मी या साईडने केली होती, या साईडने एंट्री करून मी इथे आलो. इथून हा पॅसेज मी बघितला, तो शूट पण केला मी. नंतर ह्या फ्लॅटमध्ये मी गेलो आणि ह्याच फ्लॅटचं मी शूट केलेलं आहे. मला तेवढीच परवानगी होती, मी तेवढं शूट केलं आणि ते शूट करून पुन्हा मग स्टेअर केसने मी खाली उतरलो. पण बाकीचं मी बघितलं, हे सगळे पॅसेज आहेत, पण एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहेत आणि 2 स्टेअरकेस 2 लिफ्ट आहेत. आता एकंदरीत तुम्ही फ्लोर प्लॅन पाहू शकता. घराचा जो काही फ्लोर प्लॅन आहे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचं हे घर आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीनही प्रकारची घरं, म्हणजे टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. थोडा फरक आहे कार्पेट एरियामध्ये, जास्त फरक याला नाही. तर एकंदरीत इथे तुम्ही पाहू शकता, ही हा आहे लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमच्या इथे इथून आपल्याला एंट्री करायची. ही एंट्री इथून दिलेली आहे मित्रांनो, ते काही मेन्शन केलेलं नाही. आपण हाच फ्लॅट पाहणार आहोत सॅम्पल फ्लॅटमध्ये. इथून आपण एंट्री करणार आहोत. हा हॉल, लिव्हिंग रूम पाहणार आहोत. नंतर ही किचन पाहणार आहोत. काम पूर्ण झालेलं नाही मित्रांनो, काम बाकी आहे. म्हणून त्याच्यात सामान अस्ताव्यस्त पडलेलं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण एक अंदाज घ्या तुम्ही रूमचा कसा असेल. किचनच्या नंतर इथे टॉयलेट आहे, इथे एक टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे स्टडी रूम अर्थातच बेडरूम देण्यात आलेला आहे. म्हणजे हीच रूम आपण, हाच सॅम्पल फ्लॅट आज आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. बाकीचे सगळे सेम आहेत, स्ट्रक्चर सगळ्या घराचं सारखं आहे, त्याच्यामुळं असं काही वेगळं हे नाहीये. इथे पण तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमला जे काही एंट्री आहे, इथून एंट्री दिलेली आहे. इथे लिव्हिंग रूम आहे, इकडे किचन आहे, इकडे स्टडी रूम, इकडे टॉयलेट बाथरूम, अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता, इकडून एंट्री आहे, इथे लिव्हिंग रूम, इकडे किचन, इकडे स्टडी रूम, इकडे टॉयलेट बाथरूम, असं हे एकंदरीत घराचं स्ट्रक्चर आहे. आता एकंदरीत जे काही ऍक्च्युअल फ्लॅट आहे तो पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात मित्रांनो. चला तर आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहूया. आता आपण अंतर पाहूया मित्रांनो. परकेपासून अंतर काय आहे ते अंदाजित अंतर आहे मित्रांनो, थोडं मागे पुढे येऊ शकतं. ठाणे रेल्वे स्टेशन आहे 5.5 किलोमीटर. माजीवाडा जंक्शन आहे 1.6 किलोमीटर. कापूरबाडी जंक्शन आहे 1.2 किलोमीटर. कोळशेट डी मार्ट आहे 1.4 किलोमीटर आणि बाळकुंपाडा मेट्रो स्टेशन आहे 750 मीटर अंतरावरती. आता अनेकांना प्रश्न पडला असेल मित्रांनो की या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे, बाजार भाव काय आहे त्या बिल्डरांचा. तर बिल्डरांचा जो काही प्रोजेक्ट आहे, ऍक्च्युअल जो प्रोजेक्ट आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये 1 BHK ते 76 लाखाला विकतायत, म्हणजे 11,603 पर स्क्वेअर फीट असा त्याचा भाव लावलेला आहे. आता लक्षात घ्या, हे बिल्डरांचा जो काही कॉस्टिंग आहे 76 लाख, हे 404 स्क्वेअर फीट कार्पेट एरियासाठी आहे
आपला जो म्हाडाचा कार्पेट एरिया आहे तो 333 आहे आणि हा 404 आहे. इतका फरक नाहीये, पण किंमत नक्कीच 76 लाख रुपये आहे. त्याच्यात त्यांना काय ऍडिशनल काय मिळते, त्यांना बाकीचे जे काही अम्युनिटीज असतील, बाकीचे जे काही बिल्डरांचे सोयीसुविधा असतील त्या रहिवाशांना मिळणार आहेत. इथे म्हाडाला बिल्डरांच्या बाकीच्या सोयीसुविधा मिळणार नाहीत, लक्षात घ्या. म्हाडासाठी स्विमिंग पूल, अम्युनिटीज, तुमचं काय क्लब हाऊस, त्याची फॅसिलिटी म्हाडाच्या बिल्डिंगला मिळणार नाहीये. कारण तुम्हाला मग तशी वेगळी घ्यावं लागणार आहे, अवेलेबल असेल तर. पण माझ्या मते इथे अवेलेबल नसणार आहे, कारण बिल्डिंग वेगळी आहे. परंतु साधारणतः जे काही कॉस्टिंग आहे 1 BHK ची 76 लाख अशी आहे. जर मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न पडला असेल या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही करावा, नक्कीच अर्ज करा मित्रांनो. खूप चांगली घरे आहेत आणि एरिया खूप लोकॅलिटी खूप चांगली आहे. मी तुम्हाला दाखवलेली आहे. आजूबाजूचा लोकॅलिटी, आजूबाजूचा एरिया जर विचार केला तर खूप चांगली घरे आहेत, परवडणाऱ्या दरामध्ये घरे आहेत. या ठिकाणी जे काही घरांची जी काही किंमत आहे मित्रांनो ती फक्त सेल कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये इतर चार्जेस वेगळे आहेत जे 8 ते 9 लाख रुपये 8 ते 9 लाख रुपये जास्त लागू शकतात. ती त्यात लोकॅलिटीवर डिपेंड आहे मित्रांनो, ते बिल्डर किती रुपये लावतात ते. परंतु 8 ते 9 लाख रुपये मॅक्झिमम तुम्ही पकडून चला, साधारणतः तुम्हाला 30 लाखाच्या आसपास ही घरे पडणार आहेत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.